हा बोला. असं प्रेम आपण बघतोय या ठिकाणी पर्वाच्या दिवशी वनवा लागलेला आहे. महाराष्ट्र हा वनव्यानी धगधगतोय. वनवा ही निसर्गावर आलेलं महाभयानक असं संकट आहे. करोनाचं संकट आलं, माणसाला ऑक्सिजन मिळेना, प्राणवायू मिळेना, लाखो रुपये खर्च करून मानवाला आपले प्राण वाचवता येईना. मात्र वनव्याने इतकं महाभयानक संकट आणलेलं आहे. महाराष्ट्राच्या या वनभूमीचं सर्वात जास्त रास करण्याचं काम या वनव्याने केलेलं आहे. वनवा हा मानव विकृत लोकांकडून लावला जातो. मानवाकडून हा वनवा लावला जातो. या विकृत मानवीय पद्धतीमुळे या निसर्गाचं अतोनात नुकसान झालं. आपण बघूया तर कशा पद्धतीने वनवा लागतोय. महाराष्ट्रातले अनेक छोटे मोठे डोंगर, नैसर्गिक टेकड्या आणि वन आणि पर्यावरणीय क्षेत्र हे आगीने धगधगतंय. मात्र वनव्याच्या बाबतीत अजूनही महाराष्ट्र सरकारचा वन आणि पर्यावरण विभाग, वन खातं आणि एकूणच समाज आणि वनाच्या जवळ असलेल्या गावांना अजून आत्मभान देण्याचं काम पर्यावरण विभागाने केलेलं नाहीये. मित्रांनो, आपण बघू शकतो ही झाडं बघा ना, ही झाडं बघा. एक झाड म्हणजे 100 लोकांचा श्वास आहे. 100 लोकांना पुरेल इतका प्राणवायू हे झाड देत असतं. मात्र या झाडांचा जीव घेणारा हा वनवा मात्र आम्ही रोखू शकलेलो नाही. आज त्यांची हालत काय इकडे बघूया आपण. हे बघा, ही झाड आहे ना, या झाडांनी तुमचं आमचं काय वाकडं केलं हो. हा, ही झाडं सुद्धा बुडापासून जळून जातात. आणि इकडे बघा ना, हे बघा, या ठिकाणी बघा तुम्ही, अशी हिरवीगार झाडं वनव्यात जळून जातात. असंख्य झाडं आपलं अस्तित्व गमावून बसतात. दुसरीकडे मी दाखवतो तुम्हाला अजून एक. भारत भाऊ इकडे बघा, हे बघा, वनवा लागला लगेच लाकूड तोड सुरू झाली. म्हणजे कदाचित लाकूड तोडण्यासाठी वनवा लावला का? वनवा लावण्याचे अनेक प्रकार आहे. वनवा हे शिकारी लावतात. वनवा हे राब भाजणी करताना राहून गेलं राब भाजणीचं रान तर वनवा लागतो. वनवा लावणे ही दारुडे, जुगार खेळणारे, निसर्गामध्ये खुलेआम ज्यांना परवाना भेटलाय व्यसन करायला, सिगारेट पितात, विडी पितात, टाकून देतात आणि आमचा निसर्ग हा जळून खाक होतो. ते बघा, तुम्ही बघतोय हे झाड बघा ना, काय तुमचं आमचं या झाडाने वाकडं केलं असेल हो. आज निसर्गाचा संवर्धन करण्यासाठी, संगोपन करण्यासाठी आमच्यासारख्या पर्यावरण मित्रांना सायास करावे लागतात, अनेक प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठेतरी एखादं झाड उभं राहतं आणि त्याच्या सावलीत आम्ही आनंदाने राहू शकतो. मात्र आपला प्राणवायू संपवायचं काम, निसर्गाचं संतुलन संपवायचं काम या निसर्गावर आलेल्या या वनवा नावाच्या संकटाने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आपण बघू शकतो महाराष्ट्रातले अनेक डोंगर जाळलेले. मी मुंबईहून परवा येत होतो भारत भाऊ. मुंबईहून येत असताना शहापूर पासून कसाऱ्यापर्यंत सगळे डोंगर जाळले. नाशिकमध्ये 16 ते 17 ठिकाणी अनेक डोंगरांना आगी लागलेली आहे. अहो, नुसतं एक झाड जळत नाही, असंख्य झाडं जळतात, वन्यजीव जळतात, सरपटणारे प्राणी जळतात, पक्ष्यांचे पिल्लं, बिबटे हे विस्थापित होतात, सैरवैर धावतात. कित्येक प्राणी तर भाजून मरून जातात हो. प्राणी ज्या पद्धतीने झाडं जळतात त्याप्रमाणे वन्य प्राणी आणि पक्षी आणि वन्यजीव सुद्धा नष्ट होतात. या बाबतीमध्ये आपण आता गांभीर्याने घेण्याची गरज आहे. समाज, सरकार, पर्यावरण, वन विभाग यांनी डोळ्यात अंजन घालून हा वनवा विझवण्याचं काम जर केलं नाही तर भविष्यात तुम्हाला आम्हाला ऑक्सिजनची टाकी पाठीवर घेऊन आपल्याला हवेसाठी, प्राणवायूसाठी, ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला इकडे तिकडे भटकावं लागेल. लाखो रुपये खर्च केले तरी तुम्हाला आम्हाला वनवा विझवता येणार नाही आणि याच्यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही. दिवसागणिक निसर्गाचा समतोल ढळतोय. हिवाळा, उन्हाळा, पानकाळा याचं काही संतुलनच राहिलेलं नाहीये. उद्या भविष्यामध्ये आपल्याला प्राणवायू घेण्यासाठी जंगल शिल्लक राहणार नाही, वन शिल्लक राहणार नाही, हवामानाचा समतोल शिल्लक राहणार नाही, निसर्गाचा जो म्हणतात ना जलचक्र ते चक्र शिल्लक राहणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करणार आहे? आपण काही पर्यावरण मित्रांकडून जाणून घेऊ. जय शिवराय. जय शिवराय. किरण भाऊ, हे वनव्याचं प्रस्थ महाराष्ट्रात खूप वाढतंय.
आपण शिवकार्यातर्फे आणि आपल्या पर्यावरण मित्रांच्या तर्फे ह्या वनवा विजवतोय. मात्र हा वनवा काही थांबत नाहीये. वनवा थांबवण्याचे प्रयत्न सर्वतोपरी कमी होत आहे. या संदर्भात तुम्ही सांगा काय परिस्थिती आहे आणि याचं सगळ्यात जास्त दहाकता आपल्याला पोचते. तर मित्रांनो, इथं आपण बघतोय की हे सामाजिक वनीकरणामार्फत इथं झाडं लावलेली होती आणि अनेक वर्ष ही जगवली पण गेलेली होती. पण एक वनवा आलेला आहे आणि तुम्ही बघताय सगळं म्हणजे अगोदर जी काही मेहनत सामाजिक वनीकरण विभागाने घेतली असेल किंवा काही इथल्या आजूबाजूच्या स्थानिक शेतकऱ्यांनी इथं झाडांना पाणी टाकलं असेल, या सगळ्यांच्या मेहनतीवर आज इथं पाणी फिरलं गेलेलं आहे आणि निम्मे झाडं जगलेले आहेत. पण बरीचशी झाडं इथं तुम्ही बघतायत की नष्ट झालेली. या झाडांबरोबर हे गवत पण जाळलेलं आणि या गवतामध्ये अनेक छोटे छोटे जीव असतात ते सुद्धा जळून खाक झालेले आहेत. तर जे काही आहे सरकारने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केली पाहिजे की वनवा हा रोखला गेला पाहिजे. आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर आपण करू शकतो, जसं ड्रोन आहे. ड्रोनच्या माध्यमातून आपण अग्निप्रतिबंधक उपाययोजना करू शकतो. तर सरकारने हे मनावर घेतलं पाहिजे आणि आजूबाजूचे जे काही शेतकरी असतील, स्थानिक रहिवासी असतील, त्यांनीसुद्धा जर वनवा लागला तर मदतीला बोलवल्यास आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे जागोजागी असं थोडंफार पाण्याची सोय असती तर आपल्याला वनवा विजवणं अधिक सोपं गेलं असतं. जर पावसाळ्यात समजा आपण असं वरती एखादा छोटासा असं खदून त्याच्यात जर पाणी स्टोअर केलं तर त्या पाण्याचा वापर पाणी द्यायला पण होऊ किरण शकतो. भाऊ, आणि इथे जलाशय खोदलेले पण पाणीच नाहीये त्याच्यात. पाणी नाही आहे. हा, निकृष्ट कामं केलेली. बरोबर. तर गव्हर्नमेंट सरकारने पण चांगल्या पद्धतीने जर पाणवठे निर्माण केले तर त्याचा वापर पक्ष्यांना पण होईल, प्राण्यांना पण होईल. जर असे वनवे लागले तर त्यासाठी पाणी उपयोगात येऊ शकतं आणि त्याच्यानंतर जे झाडं आहेत तुम्ही बघतायत तर त्यांनासुद्धा ते पाणी टाकण्यासाठी उपयोगात पाणी येऊ शकतं. तर असं मी नागरिकांना असं आव्हान करू, जर वनवा लागला तर आपली जबाबदारी झटकून न मोकळा होता सहभागी व्हा आणि वनवा विजवण्यात आपला खारीचा वाटा सगळ्यांनी उचलावा ही मी सर्वांना विनंती करतो. आपण भारत भाऊक जाऊ. भारत भाऊ, आपण खूप दिवसापासून वनवा विजवतो. खूप दिवस झाले. म्हणजे आपण अक्षरशः रात्री बेरात्री कधी कधी फोन आला तर आपली झोप उडते आणि आपण वनवा विजवायला जातो. आणि इतकी अपरिमित हानी निसर्गाची, पर्यावरणाची होते तरी डोळ्या समाजाच्या, सरकारच्या, पर्यावरण वन खात्याच्या डोळ्यावरच्या पट्ट्या उघडत नाही. आपण मागे टास्क फोर्समध्ये जाळपट्टे उभारणीसाठी आणि रोजगार हमी योजनेतून वन व्यवस्थापन समित्यांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण घ्या किंवा जाळपट्टे मोठ्या प्रमाणात उभारा, वनव्याची दाहकता कमी करा, गावोगावी वनपथकं तयार करा की वनवा लागल्यानंतर त्या पथकांनी आग विझवली पाहिजे. काही होत का नाही? कारण इतका निसर्ग दिवसागणिक नष्ट होतोय भारत भाऊ. आणि आपण जी झाडं लावतोय ती सुद्धा टिकतील की नाही? तर तीच परिस्थिती. मला तर खूप मोठी म्हणजे अशी शोकांकिता वाटते. कारण आपण एकीकडे झाडं लावा, झाडं जगवा असं सरकार म्हणतंय. 33 कोटी वृक्ष लागवडीचं सरकारनं माझ्या मते 2019ला घोषणा केली होती. तर ती कितपर्यंत पूर्ण झालेली हे तर काय आम्हाला आठवत नाही. आणि जे काही झाडं लावलेले असतील ते आज आहे का नाही हे पण माहिती नाही. तरी पण त्या काळी म्हणजे 2019 साली जो वृक्ष लागवड केली होती आमच्या परिसरामध्ये, आम्ही ती पूर्ण यशस्वीरित्या केलेली आहे. पण बाकीच्या ठिकाणी तर काही अजून दिसत नाही आहे. आणि असे वारंवार वनवे लागत आहे. जे स्थानिक असो किंवा इथे आजूबाजूचे वन विभाग त्यांनी काळजी घेतली पाहिजे. वनवे लागलेच नाही पाहिजे. कारण वनव्यामध्ये त्या झाडांची पूर्ण हानी होती, जीवसृष्टी याची पण हानी होते. सरपटणारे प्राणी, अनेक पशुपक्ष्यांचे घरटे असतात झाडावरती, तर ते सुद्धा जळून खाक होतात. त्यामुळं जिथंही कुठं वनवा लागेल तिथं त्या परिसरात आम्हाला केव्हाही फोन आला तर आम्ही नक्की तिथं जाण्याचा प्रयत्न करतो किंवा स्थानिक तिथले काही रहिवासी असतील त्यांना फोन करून त्यांच्या संपर्कात राहून त्यांना ती वनवा विजवण्याचं आम्ही काम सांगतो.
व आम्ही पण तिथं पोहोचण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करतो. 26ला सातत्याने फोन करणारे नाशिकमध्ये सर्वाधिक फोन आम्ही करत असतो. जेव्हा वनवा लागतो आम्हाला खबर मिळते की वनवा लागलाय तर 19-26ला कळवण्याचं काम शिवाजी भाऊ आपण सातत्याने करतो आणि वनवा विझवण्यासाठी स्थानिकांशी संपर्कही करतो. रात्री झोप नाही आली तरी चालेल पण ही कामं आपण करत असतो. शिवाजी भाऊ बरेच दिवस झाले वनवा विझवताय, जीव धोक्यात टाकून आपण काम करतो. काय परिस्थिती आहे याच्या ही आटोक्यात येईल कसं आटोक्यात येईल? आटोक्यात आता हे आपण हा जवळजवळ आता हा 16 का 17 वनवा आहे नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्ह्यात. तर रोज कुठं ना कुठं वनवेचं हे चालू आहे. तर इथं आपण आता इथं बघू शकता का इथं जवळजवळ एक झाडाची संख्या भरपूर आहे. पण इथं वनव्यामुळे इतके लाखो प्रकारचे झाडं गेलेले. तर आपण इथं या जिथं झाडं आता प्रमाण जास्त आहे तिथं कमीत कमी इथं एकतरी वनरक्षक पाहिजे. तर बस इथं आपल्याला पण? काहीच दिसत नाही आपल्याला. तर इथं आपल्याला काही जाळपट्टे सुद्धा आढळून नाही आलेले. तोच जाळपट्टा जर इथं असता तर कमीत कमी हानी इथं निसर्गाची झाली असती. आपण दरवेळेस वन विभागाला सूचना करतो की पत्र दिले का जाळपट्टे उभारा. आता कमीत कमी इथं झाडाची संख्या भरपूर आहे. इथं जर जाळपट्टे उभारले असते किंवा तुम्ही स्थानिक इथल्या जे वनरक्षक आहे त्यांचे नंबर द्या. तर हेल्पलाईनचे नंबर काही वेळ आता आम्ही स्वतः लावून काही वेळेस नंबर लागते नाही. त्याच्यात वेळ निघून जातो. जंगलाची हानी भरपूर होते. वन व्यवस्थापन समित्या काय करतात गावागावात? वन व्यवस्थापन कुठंच आम्ही आतापर्यंत वनवे विजवायला आमचे मित्र कंपनी फोन आला तर आम्ही ज्यावेळेस म्हणजे वनव्याच्या ठिकाणी जातो तर आम्हाला फक्त स्थानिक लोक दिसतात. नंतर वन विभागावाले येतात ते पण त्यांची हे कमी राहते. तर वनवा जास्त राहतो. निसर्गात वनवा म्हणजे विजवणं यावेळेस इतकं अवघड झालेलं आहे का जंगलामध्ये गवत मोठ्या प्रमाणात राहतं, हवा जोरात राहते. त्याच्यामुळं म्हणजे जीवाची सुद्धा येवायची शक्यता राहते. तर आम्ही आता इथून जवळजवळ 13-14 वनवेमध्ये म्हणजे जीव धोक्यात टाकून हे काम करतो. आता आमचे एक मित्र आहे ते आताच तुषार पिंगळे त्यांनी आता इथं अंजनेरीला वनव्यामध्ये त्यांचा पाय मोडलेला आहे. ते आता हॉस्पिटलमध्ये ये. तर असे स्थानिक वृक्षप्रेमी हा वनवा काही आटोक्यात येणार नाही. तर ही वन विभागानेच याला काहीतरी संरक्षण ठेवून येते ही काळजी घेतली पाहिजे. जितू भाऊ आपण गेल्या अनेक वर्ष पत्रकारिता करतात, वनव्याच्या भरपूर बातम्या दिल्या आणि वनवा विजवायला बी येतात. ही परिस्थिती आटोक्यात येईल कधी? कारण परिस्थिती दिवसागणिक बिघडते. आपण पर्यावरण मंत्र्यांना सातत्याने पत्र व्यवहार करतो, वन खात्याला, पर्यावरण खात्याला. त्यांचीच नव्हे तर ज्या गावाच्या ठिकाणी वनवा प्रवण क्षेत्र आहे, वारंवार आगी लागतात, ती ठिकाणं सुद्धा आपण वर्तमानपत्राला आणि निवेदनात लिहित असतो. तिथे जाळपट्टी उभारणीपासून तिथल्या स्थानिकांची पथक तयार करण्यापासून ही जर कामं शासनाने केली आणि जनजागृती केली वनव्याच्या संदर्भामध्ये वनवा लागूच नाही यासाठी, त्या पर्यावरणाचं संरक्षणाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने खूप हलगर्जीपणा दिसून येतोय. त्यामुळे हे वनवा लागण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. काय केलं पाहिजे? कारण काय नुसतंच आपण दरवर्षी वनवा विजवणं, वृत्तांकन करणं आणि हे सगळ्या संकटाचं सगळ्यात मोठं दुःख आपल्याला होतंय. रात्रंदिवस आपण कधी फोन आला तर आपण लगेच वनवा विजवायला जात असतो. काय करायचं पुढे? काय होतंय, आपण काही किलोमीटरवरनं पर्यावरण प्रेमी झालं, आपण झालं एक वनवा विजवण्यासाठी इतक्या लांबून येतो आणि मुळात वन खातं जे असतं त्यांना आपल्याला फोन करावे लागतात. आता इथून येणारा मोठा निधी असतो, त्याच्यानंतर त्यांच्यावर एक फौज फाटा असतो, यातलं कोणीही तिथं येत नाही. जेव्हा आपले माणसं पर्यावरण प्रेमी तिथं जातात, आग विझवतात, आग विझवल्यानंतर कुठंतरी त्यांचा एक व्यक्ती येतो तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची कोणतीच सुविधा नसते. आणि अशा सुविधा नसलेले जर कर्मचारी जर त्यांच्याकडे असतील आणि जर कुठली सुविधाच नसेल तर मग याच्यापेक्षा दुर्दैव्य कोणतंच नाही वन खात्याचं. आणि मुळात वन खातं करतंय काय हा मोठाच प्रश्न पडतोय. आज अक्षरशः वनवे लागल्यानंतर लोक तिथले झाडं तोडून येतात. त्याच्यानंतर स्थानिक लोकांना तिथं कुठल्याही प्रकारचं काही कोणी काय नेलं, काय नेले, कसं नाही नेलं याची काही माहितीच नसते मुळात. जितू भाऊ अजून एक प्रश्न आहे तुम्हाला थांबवलं म्हणजे माफ करा. वनवा लागतो, निसर्गाची अपरिमित हानी होते,
महाराष्ट्राचं प्रचंड डोंगर नैसर्गिक टेकड्या जळून खाक झालेल्या आहे. याचं ऑडिट होत नाही हो, साधी नोंद होत नाही. किती वन्य प्राणी पक्षी गेले, किती वन्य प्राणी पक्षी तिथे होते, किती झाडं जळाले, हा किती दुर्दैव आहे ना, हा. किती मोठं दुर्दैव आहे का जर त्याचे काही कुठलं ऑडिट होत नाहीये. त्याच्यानंतर आता एकदा वनवा लागून गेल्यानंतर आपले झाडं किती गेले, आपण लावले किती होते आणि शिल्लक किती आणि राहिले. गुन्हे किती दाखल झाले, हो काहीच नाही, किती किती गुन्हेगार पकडले. काहीच नाही. मुळात वन खातं पुन्हा एकदा तिकडे डुंकूनही पाहत नाही. ही मोठी खेदाची बाब आहे ना. ते अशा पद्धतीचा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पुन्हा एकदा सरकार दरबारी जावं लागणार आहे आणि नक्कीच, त्यांना नक्कीच. पुन्हा एकदा विनंती करावं लागणार आहे. किती विनंती करणार दरवेळी आपण- विनंत्या देऊन हो. देऊन आपण म्हणजे आता त्यांच्या टेबलवरती आपला खर्च साचलाय, परंतु त्यांना लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. ही मोठी म्हणजे आता याच्याकरता करावं काय. आता पर्यावरण प्रेमींना मोठा प्रश्न पडलाय. भविष्यात काय होईल हे असंच होत राहिलं. जर आपण झाडं जगवतोय, झाडं लावतोय, लावल्यापासून तर एखाद्या लहान मुलासारखं त्याचं संगोपन करतोय आपण आणि त्याच्यावर पुरेपूर झाड मोठं होईपर्यंत लक्ष देतोय. आज बघा, आज पाणवट्यासाठी शिवकार्य गडकोट किल्ला एवढं काम करतंय, पक्षी झाले, झाडं जागवा, सगळ्या गोष्टींकरता जीवाचं रान करून आता घरदार आपण सोडून श्रमदान आपण इथं करूनच करतोय. आलो. हो, श्रमदान करूनच आता आपण आलो. हो. आणि एवढा येताना आपल्याला जर इथं दिसतंय इथं एवढा वनवा लागलेला आहे. बरं वनवा तर झाला, त्या वनवेने आता ते विजवलं, सगळं झालं. बरं तिथले झाडे गायब आहे. हे काय कुऱ्हाडीचे घाव पडले, डायरेक्टली झाडे कुऱ्हाडीचे घाव पडले. म्हणजे झाडं तोडले कशासाठी. काय वन संरक्षण काळाची गरज आहे. खरं तर या सर्व पर्यावरण मित्रांच्या विवेचनानंतर मी पुन्हा एकदा या समाजाला सांगू इच्छितो की वनवा हे निसर्गावर आलेलं खूप मोठं संकट आहे. भविष्यात हा जर वनवा आपण रोखला नाही तर भविष्यात तुम्हाला आम्हाला ऑक्सिजनच मिळणार नाही. घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला उष्णता आणि प्रचंड तापमानाशी तोंड द्यावं लागेल आणि पावसाचं प्रमाण दिवसागणिक घटतंय आणि याचा विपरीत परिणाम तुमच्या आमच्या जीवनमानावर होणार आहे. पाण्याचे स्रोतसुद्धा आटायला लागलेले. महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाच्या सावटाखाली शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याचा बळी या नैसर्गिक आपत्तीमुळे जाऊ लागलेला आहे. अशा परिस्थितीत शेती वाचवायची असेल, पाणी वाचवायचं असेल, वन्यजीव, पक्षी, प्राणी, निसर्गाचं संतुलन वाचवायचं असेल आणि हे ऋतुमानाचं कालचक्र वाचवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला वनव्यासारखं संकट थांबवण्यासाठी प्रत्येकाला झोकून द्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला डोळ्यावर पट्ट्या बांधलेल्या समाजाला, पर्यावरण विभागाला, वन विभागाला आणि मंत्र्यांना आपण त्यांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच आपण ते प्रयत्न करण्यासाठी यापुढेही झटत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. किल्ले वाचवा, महाराष्ट्र वाचवा, वनवा विजवा, वनवा मुक्त परिसर ठेवा.